सज्जन हो नमस्कार. रामरक्षेची आपण सुरुवात शिरोमे राघव पातू पासून केली आणि प्रत्येक प्रमुख अवयवांच्या ठिकाणी या राजा प्रभू रामचंद्रांची आपण स्थापना रोज करू लागलो. प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी तो राजा राम येऊन बसला तर मी सुद्धा आपोआपच माझा मी राजा होतो. माझ्या घरात बसल्या बसल्या सुद्धा मी राजाचं वैभव अनुभवू शकतो. तुम्ही म्हणाल काय हो, आम्हाला त्या राजासारखा मोठा राजवाडा आहे का? आमच्या दारात हत्ती झुलतायत का? आम्हाला दासदासी आहेत का? आणि आमच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे का? आमच्या घरामध्ये किलोनी सोनं आहे का? ते राजवैभव झालं. राजा आणि राजवैभव या दोन गोष्टी भिन्न आहेत. सज्जन हो, ध्यानात ठेवा, हे सगळं वैभव आहे आणि आरोग्यच नाहीये. काय उपयोग? केवढं मोठं वैभव होतं पेशवाईमध्ये, पण माधवराव पेशव्यांना राजयक्ष्मा झाला. त्या सगळ्या वैभवाचा काय अनुभव घेणार ते? म्हणून आत्ता सध्याच्या काळात तरी घरोघरी डायबिटीस आहे, घरोघरी ब्लड प्रेशर आहे, कित्येक घरांमध्ये कॅन्सर सारख्या दुर्धर व्याधी आहेत. मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या दूर घालवण्यासाठी काहीतरी नको का करायला? आधीपासूनच प्रिकॉशन म्हणून काही गोष्टी कराव्यात. त्यापैकी ही रामरक्षा आहे. आजच्या भागामध्ये आपण जो विचार करणार आहोत, जानुनी सेतुकृत पातू. जानुनी म्हणजे गुडघे, बरं का. माझ्या गुडघ्यांच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र कोणत्या रूपात येऊन दे? तर ज्यांनी समुद्रावर सेतू बांधला असा राम माझ्या गुडघ्यांच्या ठिकाणी येऊ दे. बुधकौशिक ऋषींना जी स्फुरलेली रामरक्षा आहे त्याचा थोडा विचार करा. माझ्या शरीरामध्ये माझे हे जे पाय आहेत ना, हे किंचित आम्ही उचलले, पसरले आणि किंचित उचलले तर गुडघ्याच्या ठिकाणी अवस्था जी आहे ती एखाद्या पुलासारखीच होत असते. पूल, सेतू अशी होत असते. हा सेतुकृत पातू असा राम का येऊ दे इथे? कोणतं तरी मोठं उद्दिष्ट ज्यावेळी असतं ना आणि ते जर पार करायचं असेल तर माझे गुडघे बळकट पाहिजेत. हल्ली पुष्कळ माणसं नर्मदा प्रदक्षिणा करतात, तीर्थयात्रा करतात, म्हणजे पायी चालून करतात. आत्ता या काळात सुद्धा अनेक लोकांना ते स्फुरण येतं आणि ते पार पाडतात. म्हणजे मी सहज पाहिलं, काही लोकांना शरीराकडून कष्ट देऊन तपश्चर्या करायची असते, काही लोकांना उपवास करून तपश्चर्या करायची असते, काही लोकांना मंत्र म्हणून तपश्चर्या करायची असते, काही लोकांना जप करून तपश्चर्या करायची असते. म्हणजे तपश्चर्या ही अनेक प्रकारांनी करता येते. पण त्यात चालणं हा फार मोठा भाग आहे. आम्ही एकदा गिरनारला गेलो होतो.
आणि रात्री 12ला तो गिरनार चढायला सुरुवात केली. सगळेजण सांगत होते, फार अवघड आहे बरं, 10.5 पायऱ्या आहेत. पण त्या दत्तात्रेयांचं नाव घेऊनच आम्ही सगळ्यांनी सुरुवात केली आणि सहजगत्या 6 वाजता सकाळी आम्ही सगळेजण गुरु शिखरावर जाऊन पोचलो. प्रत्येक गोष्टीचं एखादं उद्दिष्ट ज्यावेळी आपण ठरवलेलं असेल तर ते पार पाडण्याकरता सेतू ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. सामवेदामध्ये सेतू नावाचं एक साम आहे. मी असा दानशूर होईन की माझा कृपणपणा घालवून टाकेन. दानेन अदानत्वम हा सेतू असं मानलाय. अक्रोधेन क्रोधाला जिंकेन, म्हणजे शांतीनी किंवा करुणेनी मी क्रोधाला जिंकून टाकेन. श्रद्धेचा इतका वापर करेन की अश्रद्धेला पळवूनच लावेन. आणि सत्य इतकं वापरेन की असत्य माझ्याजवळ येणारच नाही. या सेतू साममंत्रामध्ये त्या सगळ्याचा उल्लेख आहे. प्रभू रामचंद्रांनी, सोपी गोष्ट नाहीये, जगातला सगळ्यात मोठा पूल हा प्रभू रामचंद्रांनी त्यावेळी बांधलेला आहे. आणि कुणाच्या साथीने बांधलाय? माकडं, वानरं, अस्वल यांना घेऊन बांधलाय. आत्ता तुम्ही पूल बांधाल, मोठ्या मोठ्या मशिनरींचा वापर कराल, मोठे मोठे इंजिनियर्स असतील, पण त्यांनी माकडांना, वानरांना हाताशी धरून केवढं प्रचंड मोठं काम केलेलं आहे. आणि तो सेतू बांधून राक्षसांच्या राज्यात जाऊन, म्हणजे हल्ली म्हणतात ना टेररिझम करणारे जे आहेत त्यांच्या प्रांतात जाऊन त्यांना ठोकून काढणं, ही जी क्रिया आहे ही अत्यावश्यक आहे. आणि ती गोष्ट प्रभू रामचंद्रांनी केली. नाहीतर रावणाचं त्यांचं काय वाकडं होतं. पण रावण आणि त्याचे जे निशाचर अनुचर सगळे हे टेररिस्ट होते. ते दुसऱ्या प्रांतात जाऊन क्रॉस बॉर्डर करून टेररिझम करायचे. नरभक्षक होते. माणसांना मारून खायचे. कुठेही चांगलं कर्म चालू असेल तर तिथं जाऊन विध्वंस करायचे. आज ज्या गोष्टी आपण या अतिरेकाच्या रूपाने पाहतो तीच गोष्ट त्यावेळी रावणाधिक गोष्ट लोक करत असत. म्हणून त्यांना राक्षसी उपाधी लागली मागे. देव केव्हा म्हणतात चांगला वागणार आहे तो देव आहे, पण वाईट वागणार आहे तो राक्षस आहे. आणि अशा त्या राक्षसांच्या राज्यात जाऊन त्यांचा पूर्ण निःपात करणं ही काही सामान्य गोष्ट नाही आहे. पण प्रभू रामचंद्रांनी ती गोष्ट सहजगत्या केली आहे, पार पाडली आहे. म्हणून इथं एकच म्हटलं जातं, हे रामा, माझ्या पायांच्या ठिकाणी, माझ्या गुडघ्यांच्या ठिकाणी तू सेतू बनवणारा राम इथं माझ्या इथं येऊन थांब. नल आणि नील तुझे ते 2 आर्किटेक्ट आहेत ना, त्यांना घेऊन माझ्या या दोन्ही गुडघ्यांच्या ठिकाणी येऊन बस. म्हणजे मी सुद्धा माझ्या जीवनातला काहीतरी चांगला सेतू बांधेन आणि पार करेन. देवा, मला पार करायचं असेल, हा भवसागर पार करण्यासाठी तुझ्यासारखाच सेतू बनवणारा आर्किटेक्ट यायला पाहिजे. आणि तो माझ्या या दोन्ही गुडघ्यांच्या ठिकाणी येऊन बसू दे. म्हणून जानुनी सेतुकृत पातू. पुढच्या भागात आपण जंघे दशमुखांतकः
याचा विचार करूया. धन्यवाद.